केली होती. आता हळूहळू गांधीजी त्यांनी हटवायला सुरुवात केली. एवढंच काय, एके ठिकाणच्या पुस्तकामध्ये तर नथुराम गोडसेचं चरित्र पण द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्या इतिहास विद्रूप करण्याची जी एक गोष्ट सध्या देशात चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला भविष्यातला भारत विचार करताना या इतिहासाकडे अलीकडच्या आणि नंतरच्या याच्याकडे नीट बघावंच लागेल. आणि ते आपल्याला अंतर्मुखून बघावं लागेल. आपल्याला म्हणजे इथे असलेल्या सर्वांना आणि इथे जे नाहीत त्यांना सुद्धा. म्हणून 2024च्या निवडणुकांचा संदर्भ घेताना आपल्याला 2019, 2014, 2009, 2004, 1999 ह्या निवडणुकांचा विचार करावाच लागेल. या सगळ्या 21व्या शतकातल्या निवडणुका आहेत. त्याच्या अगोदरच्या गेल्या शतकातल्या होत्या. त्याच्यावर फार फरक पडतो असं नाही, कारण त्याची पण एक कंटिन्युटी आहे. पण एका साध्या प्रश्नाने मी सुरुवात करतो. 2009 मध्ये काँग्रेस पक्षाला 206 जागा मिळाल्या होत्या. 206 लोकसभेत 2009 मध्ये. आणि बरोबर 5 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये त्या 206च्या एकदम 44 झाले. आम्ही काँग्रेसचा मुद्दा म्हणून मांडत नाहीये. काँग्रेस पक्षाला किती मिळाल्या हा एक माझ्या भाषणाचा विषय नाही. परंतु 206 काँग्रेसच्या जागा या 2014 मध्ये 44 वर आल्या. इतका मोठा ड्रॉप झाला. विमानाच्या भाषेत एअर पॉकेट म्हणतो तसं एअर पॉकेटमध्ये विमान कसं गेलं, कशामुळे गेलं. आणि हे कोणाला 2010 मध्ये सांगता आलं असतं का, 11 मध्ये सांगता आलं असतं का की इतकी वाईट अवस्था येणार आहे की विरोधी पक्षाचं नेतेपद सुद्धा काँग्रेसला मिळणार नाही. आता मी काँग्रेस हा एक विरोधी पक्षाचं प्रतीक म्हणून बोलतोय, केवळ काँग्रेस नव्हे. काँग्रेस पक्षाच्या चुका काय आहेत, काँग्रेस पक्षाच्या उणीवा काय आहेत, काँग्रेस काय करत होता, काँग्रेस काय करत नव्हता, ही चर्चा हा आता भाषणाचा माझा विषय नाही. त्याबद्दल मी वारंवार लेखन केलेलं आहे आणि मुद्देही मांडलेले आहेत की जे काँग्रेसच्या विकनेसेस संबंधात, उणीवा संबंधात सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आत्ता प्रश्न एवढाच आहे की 2009चा 206चा आकडा एकदम 44 वरती कशा मिळाला. हे काहीतरी घडलेलं असेल 2009 ते 2014 मध्ये. 2010 मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कोणीही पंतप्रधान पदासाठी घेतलेलं नव्हतं. ते स्वतः सुद्धा त्याच्याबद्दल फारसे त्यावेळेला आग्रही नव्हते. ते नंतर सुरू झालं. तुम्हाला आठवत असेल तर 2010च्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये अण्णा हजारेंनी घोषणा केली की आता मी आमरण उपोषण करणार आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि 2018 मध्ये त्यांनी त्या उपोषणाला सुरुवात केली. पहिल्या उपोषणाचा टप्पा झाला त्यावेळी त्यांना एकदम लक्षात आलं की आपल्याला खूप पाठिंबा मिळतो, विशेषतः मीडियाकडे. एप्रिल महिना आला त्यावेळेला प्रचंड पाठिंबा वाढला. 2018 2009च्या निवडणुकांनंतर हे पहिलं म्हटलं तर देशव्यापी आंदोलन होतं. माझ्या मते ते देशव्यापी नव्हतं. दक्षिणेमध्ये काही अण्णा हजारेंच्या आंदोलनाला फारसा पाठिंबा नव्हता. जरी वर्तमानपत्रांनी किती गाजावाजा केला तरी मुंबईतही तो नव्हता. दिल्लीतलं त्यांचं उपोषण संपल्यावर त्यांनी जाहीर केलं की आता मुंबईमध्ये त्यांचं उपोषण होणार आहे, तर लोकांनी नोंद करावी त्याच्यामध्ये कोण कोण सत्याग्रही येणार आहेत. त्याची 1.5 ते 2 लाख सत्याग्रह्यांनी नोंद केली कॉम्प्युटरवरती की आम्ही पण त्या तुमच्या उपोषणाच्या वेळेला त्या मैदानावर घेऊ. त्या बांद्रापूरला कॉम्प्लेक्समध्ये मोठा मंडप ठेवला गेला, मोठा. त्या मंडपाच्या आजूबाजूला पुरी भाजी स्टॉल, जिलब्या तळणारे स्टॉल, पकोडे तळणारे स्टॉल, असा एक मोठा लवाजमा त्या मैदानाच्या बाहेर उभा आहे. आणि अण्णा हजारेंचं आगमन झालं एअरपोर्टवरती. तमाम मीडिया, 10 कॅमेरे, रिपोर्टर्स जीप्स घेऊन, कार्स घेऊन एअरपोर्टला गेले.
आणि त्यांना गाजा वाजा करत समारंभाने एखाद्या सम्राटाला आणावं तसं त्यांनी अण्णांना तिथून एअरपोर्टवरनं बांद्रेला आणायला सुरुवात केली. हे सगळं रेकॉर्ड झालं टीव्हीवर, ते मिळेल सुद्धा तुम्हाला युट्यूबवर. सगळं रेकॉर्ड झालं. त्यांना कसं आणलं तिथे त्या मैदानात, हा सुद्धा मोठा एक समारोह होता त्यांना मैदानात येणं हा सुद्धा. कारण ते 2011च्या पार्श्वभूमी होती. तुम्हाला हेही आठवत असेल की त्यांच्या उपोषणाला मध्येच एक गॅप मिळाली एप्रिल नंतर, एक 1.5-2 महिन्याची. त्या गॅपचं कारण असं होतं की त्यावेळेला IPLच्या मॅचेस होणार होत्या. हे सगळं आहे, मला तर काही सांगतो. IPLच्या मॅचेस सुरू झाल्या. IPL मधनं टेलिव्हिजन चॅनल्सना प्रचंड पैसे मिळतात, प्रचंड. तर ते पैसे मिळणारे असल्यामुळे चॅनलवाले फक्त ते IPL दाखवणार. आणि त्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल कंटिन्युअस 24/7 अण्णा हजारेचं आंदोलन टीव्हीवर त्यावेळी बघायला मिळत होतं. निरनिराळे लोक येत होते, देशातलं काही जगातलं. प्रत्येक वीकलीच्या फ्रंट पेजवरती अण्णांचा फोटो होता. टाइम मॅगझिन सगळीकडे, अमेरिकेतली एशिया एडिशन टाइम मॅगझिन सुद्धा अण्णा हजारे. लोकसभेमध्ये तेवढी एकच चर्चा, वृत्तपत्रात तेवढी एकच चर्चा, फ्रंट पेजवरती फक्त अण्णा 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 चाललं. आता हे सगळं झाल्यानंतर स्वाभाविक त्यांना वाटलं मुंबईला आपल्याला प्रचंड पाठिंबा मिळेल, कारण मीडियाने एवढं केलं होतं त्यांचं. इतकंच काय, मुंबईला येण्यापूर्वी तेही काही काही लोकांना आठवत असेल, डिसेंबर महिन्यामध्ये वर्ष संपतं तेव्हा मॅन ऑफ द इयर अवॉर्ड होतो जनरल, सगळे चॅनलवर जातात. तर मॅन ऑफ द इयर अण्णा होणार आहे. मोठं गाजावाजा, लाईट्स, झगमगाट, कॅमेरे, 5 स्टार हॉटेल मधलं मोठं स्टेज, अर्णब गोस्वामी, राजीव सरदेसाई, सगळे राहुल कन्वर, सगळे झगमगाटामध्ये येत होते. आणि अण्णा हजारे बिचारे एकदम साधे टोपी घालून. आपल्याला किती संकोच होतोय हे मॅन ऑफ द इयर घ्यायला, अशा चेहऱ्याने तिकडे येत होते. माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना मनात खूप प्रचंड समाधान प्राप्त होत होतं. पण ते मॅन ऑफ द इयर, पर्सन ऑफ द इयरच्या गाजावर एवढा झाला होता, तुम्हाला आठवत की नाही माहिती, जरा आठवत पहा. पार्लमेंटमध्ये त्यांनी ते जनलोकपाल बिल पास करावं म्हणून सांगितलं. आता लोक विसरले, जनलोकपाल बिलासाठी सगळं आंदोलन चाललं होतं, त्यात केजरीवाल सुद्धा होते. आणि नंतर त्याचं जनलोक, आता राज्य आलं पण जनलोकपालचा अजूनपर्यंत काही पत्ता नाहीये. केजरीवालांच्या राज्यात नाही, निकडे पण नाही. तर त्या जनलोकपालसाठी जे आंदोलन चाललं होतं तेव्हा त्याचा प्रस्ताव आला लोकसभेमध्ये. तो प्रस्ताव आल्यानंतर लोकसभेतल्या सर्व पक्षाच्या इन्क्लुडिंग काँग्रेस लोकांनी अण्णांना लोकसभेतनं अभिवादन केलं. सलाम अण्णा. काय काय मुख्यतः भाजपमधल्या त्यांना एकदम गांधीजींची आठवण झाली. त्यावेळेला मुख्यमंत्री नाही झाले त्यांना आठवण. आणि त्यांनी सांगितलं की आता खऱ्या अर्थाने गांधीजींचा पुनर्जन्म रामलीला मैदानावरती होतोय. अण्णा हजारेंना पण प्रचंड समाधान वाटतं. अण्णा हजारेंनी सांगितलं खरी लोकशाही तीच असेल जे कायदे प्रत्यक्ष मैदानावर लोकांच्या साक्षी पास होते, लोकसभेत नाही. कारण खरी लोकसभा समोर बसेल रामलीला मैदान, अगदी खरी लोकसभा आहे. आणि त्याच्या परिणामी तुम्हाला खोटं वाटेल, काढून पहा टीव्ही, लोकसभेमध्ये काही काही लोक म्हणायला लागले की या कायद्याला तिकडे मान्यता आहे की नाही बघितलं पाहिजे. एकदा रामलीला ग्राउंडवरती या कायद्यांवरती काय ते म्हणतात, अण्णा काय म्हणतात, त्यांचे समर्थक काय म्हणतात. म्हणून मग लोकसभेतले काही लोक अण्णांना सांगायला किंवा शेवटी लोकसभेतच कायदे पास व्हायला हवेत, तर त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी त्या मैदानामध्ये आले. आठवते का चित्र? ते आले, ते नंतर आले. अण्णांनी खुशी बोलून तिकडच्या साईडला बघायला लागले. हे बडे बडे प्रतिनिधी, लोकसभेचे सर्व पक्षीय प्रतिनिधी तिथे येऊन बसले अण्णांची मनधरणी करायला. अण्णांनी ऐकलं नाही. शेवटी विलासराव देशमुख आले. मग त्याचं एक खुलसट विचार की बाकीचे जे आले होते ते नॉर्थ मधले मंत्री होते किंवा नागपुरात होते. खुलसट विचार सांग, ते अण्णा ते महाराष्ट्रातले,
त्यांना विलासराव देशमुख किंवा विलासराव देशमुख आणि अण्णांचे संबंध खूप चांगले आहेत, तेव्हा विलासराव देशमुखांना पाठवा. मग विलासराव देशमुख आले. त्याच वेळेला मधल्या काळामध्ये रामदेव बाबा, रविशंकर हे सगळे उत्तर रामदेव बाबा बसले नाही व्यासपीठावर. पोलीस आल्यानंतर रामदेव बाबा पळाल्यानंतर त्यावेळेचा दिल्लीतला विनोद हा की ते पळाले त्यावेळेला ते साडी कुठची तरी नेसलं त्याने आणि साडी नेसली ते पळाले. तिथला विनोद असा होता की साडी असलेली वाईट होत, त्या बाईची साडी त्यांनी नेसली आणि पळाले. विनोदाचा भाग सोडून दिला आपण. पण त्यावेळेला अण्णा हजारेंच्या उपोषणाचा कोणीही विरोधात बंद केलं नाही. सगळेजण काय उदात्त, काय त्याची उदात्तता होती. या उदात्ततेच्या पार्श्वभूमीवरती ते मुंबईला आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळे टीव्हीचे रिपोर्टर, फोटोग्राफर्स, अक्षरशः फोटोग्राफर आंतरराष्ट्रीय टाइम न्यूजवीकचे रिपोर्टर्स असे सगळे आले. तर तोपर्यंत टाइम मॅगझिननी त्यांच्या मॅन ऑफ द इयर एशिया एडिशनला अण्णांचा फ्रंट पेज फोटो छापला होता. आत्महत्या अंतकाळी बघा न्यूयॉर्कमध्ये अण्णांच्या बद्दल आहे हे झाले, निदर्शन झाले अण्णांच्या बाजूने. न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये अण्णा वी आर विथ यू, हा हे साथ आहे. अण्णांना येता वाटलं एवढा झालो आपण महात्मा झालो आणि ते मुंबईला आले आणि मैदानावर गेले. मैदानावर कोण नाही, 1.5 लाख लोकांची नावं होती. त्यांनी पाहिलं कोण नाही. त्यांच्या काही शरीरात सांगलं नाही येतील आत्ता, तुम्ही आत्ताच आलाय, दुपारपर्यंत येतील. तोपर्यंत ते स्वयंपाकामध्ये तयार पण होते. पुरी, छोले, भटुरे, जिलब्या कोणी आले नाही. वाटर खूप झाले. ते आपल्या छोले वगैरे जिलब्या खातच होते मैदान. तो वाचले. संध्याकाळ झाली. त्यांनी उपोषण जाहीर केलं होतं त्यांना 3 का 5 दिवसाचं. संध्याकाळ पण कोणी आलं नाही. मग ते रात्री झोपले पाणी पिऊन एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर आणि दुसरा दिवस उशाला तरी कोण नाही. शेवटी त्यांनी 2.5 दिवसांनी जाहीर केलं की उपोषण मागे घेतलं. मग त्यांना कळलं की आपल्याला घेतलेला एवढा पाठिंबा मिळाला. मुंबईला काय झालं, एका माणसाने कानात सांगितलं अहो मुंबईत RSS तेवढी स्ट्रॉंग नाहीये. तेव्हा ते हळूहळू बाहेर पडायला लागलं. एवढंच काय तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही, नितीन गडकरींनी जाहीर विधान केलं पत्रकारांसमोर की काय घोषणा लावली, आमचा पाठिंबा नसता, आमचे कार्यकर्ते नसते तर अण्णा त्यांचं उपोषण यशस्वीच झालं नसतं. तेव्हा ते बाहेर आलं सगळं काय म्हणतात त्याला रहस्य त्यातलं, दिल्लीला काय यशस्वी झालं आणि मीडियाला काय यशस्वी झालं. याचा अर्थ मीडिया कोणाचं काम करत होत आहे बघा. मीडिया RSSचीच सुपारी घेऊन काम करत होता म्हणून ते पर्सन ऑफ द इयर चालत होतं सगळं. हे का सांगितलं, 2009 ते 2014 या काळात घडलेली मुख्य घटना 2011ची ही अण्णांचं आंदोलन, बाकी काही नव्हते. पण तिथे ते थांबलं नाही. रस्त्यावरती लोक येण्याचा बॅग सुरू झाला होता, एक तंत्र सुरू झालं होतं. तुम्ही पाहिलं असेल तर जवळ 3 ते 4 महिने फक्त रस्त्यावरती लोक दिसायचे दिल्लीच्या टीव्ही कॅमेऱ्यावर. त्यांच्या सुदैवानी आंदोलकांच्या आणि विरोधी पक्षांच्या दुर्दैवानी 2012च्या 16 डिसेंबरला निर्भया प्रकरण झालं. निर्भया प्रकरण झाल्यानंतर लगेच धडाधड लोक विचारायला लागले काय काँग्रेस राज्य आहे, मनमोहन सिंग काय करतायत, सोनिया गांधी काय करतायत, सोनिया गांधीच्या राज्यात बायकांवर अत्याचार होत आहेत आणि राहुल काय करतायत, त्यांनी इकडे यावं. बॅरिकेड तोडून महिलांच्या एका बडवाडी संघटना, डाव्या उजव्या मधल्या पलीकडच्या मागच्या सगळ्या संघटना महिलांच्या, कोणताही पक्ष असतो, कोणत्याही पक्षाच्या फ्रंट ऑर्गनायझेशन महिलांच्या त्या आंदोलनात उतरल्या. बॅरिकेड तोडून निर्भयाच्या बाजूच्या आंदोलन. आणि सगळ्यांचा प्रश्न राहुल काय करतोय, सोनिया काय करतोय, मनमोहन सिंग काय करतोय. त्यामुळे 2018चं एज्युकेशन आता शिफ्ट झालं. जनलोकपाल पासून ते महिलांच्या सुरक्षेवर निर्भयावरती आलं. त्याच्यापुढे 2-3 महिने 16 डिसेंबर पासून पुढे 2-3 महिने टीव्हीवरती फक्त
निर्भय आंदोलन चालू होतं. हे 2013 साल झाले. 14 यायचं आहे. 13 साल उजाडल्यानंतर सुरू झाली की आता पुढच्या वर्षी निवडणूक आहे. तर काय काय 14ला काय काय करायला लागेल कोणाला. भाजपमध्ये चर्चा सुरू झाली की आता परत आडवाणींनाच कॅन्डिडेट मिळणार का पंतप्रधान पदाचं. कारण 2009ला तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार होते पण सीटा फक्त 118 आल्या होत्या. काँग्रेसचा 206 आणि त्यांना 118. त्याच्यामुळे आडवाणीचं नेतृत्व चालत नाहीये असं साधारणपणे संजय वर्तुळात बोललं झालं. म्हणजे आता कोणतरी बदलायला पाहिजे. त्यावेळेला अध्यक्ष होते नितीन गडकरी पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे. तर आता विचार सुरू झाल्यानंतर नेमकं त्याच 2012च्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यात होतो त्यावेळेला गुजरातला. त्यावेळेला अहमदाबादच्या एका मोठ्या सभेमध्ये तोपर्यंत मोदी कधी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भाषण करत नसे. गुजरातीत काय गुजरातमध्ये भाषण गुजराती. त्या भाषणात त्याने एकदम हिंदीमध्ये आणि 2-4 वाक्य इंग्रजीमध्ये त्या भाषणात ते निवडून आल्यानंतरची त्यांच्या सत्काराची सभा. आणि ते भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी सभेतनं ठिकठिकाणी मोदी 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 ह्याच्या नंतर घोषणा कॉमन झाल्या. तर त्यावेळेला तिथे पहिल्यांदा आले अहमदाबादमध्ये 2012च्या निवडणुकीनंतर. आणि मग गुजरात से अभी दिल्ली जाएंगे मोदी ही तिथे घोषणा झाली की अभी दिल्ली में मोदी. मग दिल्ली में मोदीची घोषणा तिथे पहिल्यांदा 2012 मध्ये झाली. 2013 उजाडलं त्यावेळेला ती हवा डोक्यात होती लोकांच्या. मीडियाने 2013 कसं कव्हर केलं आपण पाहिलं. 2012 असंच त्यांनी कव्हर केलं निर्भयाच्या निमित्ताने आणि त्या निवडणुकांच्या निमित्ताने. मोदींचा विजय तिसऱ्यांदा जणू काही जगात पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे अशा पद्धतीने केला. तो पण ज्योती बसू 5 वेळा निवडून आले होते पण त्याचा काही उल्लेख केला नाही. शिवराज सिंग चौहान सुद्धा आले होते 3 वेळा. त्याचा काही संबंध नाही. मोदी तिसऱ्यांदा आले म्हणजे काहीतरी जगातली सर्वात क्रांतिकारक घटना घडली अशा पद्धतीने मीडियाचा प्रचार होता. 2013च्या सप्टेंबरच्या सुमाराला नितीन गडकरींच्या अशी गोष्ट झाली की ते पुन्हा अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे. तेव्हा मी संपर्क होतो. तेव्हा माझ्याकडे काही माणसं आली. त्यांनी माझ्याकडे कागदपत्र दिली. म्हणजे ह्याच्यात खूप स्फोटक म्हटले म्हणजे काय कशाबद्दल आहे. आणि कोणती नावाची कंपनी आहे त्याचं स्कॅन्डल आहे. त्यावेळेला गडकरींचं नाव घेतलं नाही नुसतं पूर्ती वृत्ती सांगितलं. म्हटलं अच्छा. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी पोर्टली स्कॅन्डल म्हणजे बातमी सोर्स कोण आहे. त्या सगळे कागदपत्र जमा करायचे म्हणजे सोर्स कोण. तर कळलं तो सोर्स गुजरातमध्ये झाला होता म्हणजे तो मोदींचा सोर्स होता. आणि त्या पोर्टली स्कॅन्डलच्या निमित्ताने नितीन गडकरींवरती शरसंधान सुरू झालं की आता यांनी कसं अध्यक्ष होत स्कॅन्डल आहे त्याचं तेच इन्व्हॉल्व आहे. आणि गोव्याचं अधिवेशन जेव्हा भरलं पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी त्याच्या बरोबर 2 महिने अगोदर हा अँटी गडकरी कॅम्पेन सुरू झाला. आणि बरोबर गोव्याच्या अधिवेशनाच्या अगोदर काही दिवस राजनाथ सिंग अध्यक्ष झाले. राजनाथ सिंग अध्यक्ष झाले गडकरी टर्म दुसरी सँक्शन झाली नाही. आणि 13 साली तिथलं सांगितलेलं वर्णन आता मी तुम्हाला सांगतोय. मी विषयात सोडून बोलत नाही. 2024 आणि भविष्यातला वाला तिथेच येतोय. राजनाथ सिंग आले. नंतर राजनाथ सिंग एका कार्यक्रमाला आले होते. तो कार्यक्रम नाशिक मध्ये होता. नाशिकच्या दिव्य मराठीचं लॉन्च होणार होतं आणि त्यात राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे होते. मी तिथे होतो. माझ्यावर अजून 2-3 माणसं होती. आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेला राजनाथ सिंगांना आम्ही विचारलं तेव्हा एकदम अनपेक्षितपणे गडकरी गेले आणि तिकडे नरेंद्र मोदींचं नाव कसं काय एकदम मोकळं झालं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून. त्याने सांगितलं क्या हो गया की अडवाणी जी तो आए नहीं, शत्रुघ्न सिन्हा चले गए, सुषमा स्वराज नाराज थी. हे सगळे कारण बाळासाहेब ठाकरेंनी 2012 मध्ये ज्यावेळेला मोदींचं नाव असं यायला लागलं तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणले कोण आहे मोदी.
त्याच्यामध्ये DIMODI स्पेलिंग आहे म्हणजे याला मोडीत काढला पाहिजे, आम्ही सुषमा स्वराज असेल तर पाठवतो असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. तेव्हापासून त्या सगळ्या परिवाराचा बाळासाहेब ठाकरेंवरती खुन्नस होता. यांनी सुषमा स्वराजचं नाव पुढे केलं. ही सगळी पार्श्वभूमी होती. राजनाथ सिंह ते सांगितलं नाही पण बाकी सांगितलं कि मुझे ऐसा हो गया कि जब हमारा हॉल में सभा शुरू हो गई तो चारों तरफ से ये उधर से उधर से उधर से इधर से लोग मोदी 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 ऐसी घोषणा कर रहे थे और ऐसे बोल रहे थे कि मोदी नहीं तो कुछ नहीं. आणि असं आमचं प्रेशर आणलं त्यांनी की तुम्ही आत्ता पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार मोदींना जाहीर करा नाहीतर आम्ही ते फोन घेणार नाही. अशा प्रकारच्या धमक्या सदृश घोषणा राजनाथ सिंह बोले हमारे यहाँ लागल्या. अभी मैं नया नया अध्यक्ष बना था, जब मैं नहीं करता मोदी का नाम घोषित तो हमारी पार्टी वही दिन टूटने वाली थी. इतना हंगामा उन लोगों ने किया था. मेरे अध्यक्ष काल में मेरा पक्ष टूटा, मुझे मंजूर नहीं था, टूटना मंजूर नहीं था. तो मैंने कहा ठीक है देख लेंगे क्या होता है. उम्मीदवार जाहिर हो गया, इसका मतलब पंतप्रधान तो नहीं हो गए, प्रधानमंत्री तो नहीं हो गए, उम्मीदवार जाहीर किया गया. त्याच्यानंतर 2013चा ऑगस्ट महिना तुम्हाला आठवतं का? हे 2013 सप्टेंबर नंतर आहे. 2013चा ऑगस्ट काहींना आठवत असेल, काही नसेल. 2013च्या 15 ऑगस्टला टीव्ही माध्यम काय काय करू शकतात ते तुम्हाला सांगतात. आणि जसं ते मॅन ऑफ द इयर वगैरे केलं तसं 2013च्या ऑगस्ट मध्ये मनमोहन सिंगांचं भाषण लाल किल्ल्यावर चाललं होतं. त्यावेळेला नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याचं नेपथ्य रचना लाल किल्ल्याची करून त्याच्या समोर उभं राहून त्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली. काही जणांना आठवत असेल टीव्ही स्क्रीन स्प्लिट केला गेला. कॅमेरे तिकडेही होते, कॅमेरे इकडेही होते. टीव्ही स्क्रीन स्प्लिट करून तिकडे मनमोहन सिंगांचं भाषण आणि इकडे मोदींचं भाषण. मोदींचं भाषण म्हणजे काय राणा एकदम जो थोड़ा राणा भिंदेवी चाललं त्यांचं की काय डॉलर का भाव बढ़ा है, अभी डॉलर का भाव मनमोहन सिंह के केस से कॉम्पीट कर रहा है. त्यावेळी 59 रुपये होता, आता 85 है. अभी प्रधानमंत्री नहीं बदलेंगे तो डॉलर ऐसे ही बढ़ता जाएगा. प्रधानमंत्री मैं हो जाऊंगा तो डॉलर 50 रुपीज पे आ जाएगा. पेट्रोल से भाव, डॉलर, महागाई या सगळ्यावरती अत्यंत प्रभावी असं भाषण मोदींनी स्प्लिट स्क्रीनच्या एका भागात टाकलं. मनमोहन सिंग बिचारे असं काही त्यांना असं रेटरिक जमत नाही. अशा टाईपची प्रभावी प्रगल्भ मांडणी पण ते अशी करू शकत नाही. ते साधे सरळ रस्ते होते. ते अपने साधे सांगत होते कि देश की तरक्की करने के लिए हमको इस पॉलिसी से जाना पडेगा, उस पॉलिसी जाना पडेगा. टीव्हीचा व्हॉल्यूम तुम्ही मोठा केला तरी मनमोहन सिंगाचं पटकन ऐकू येत नाही ना. त्यामुळे ह्या साईडला मनमोहन सिंग आणि दुसऱ्या बाजूला मोदी असं ते मोदींचं भाषण सुरू झालं. आणि ते भाषण संपल्यानंतर टिपिकल टीव्ही माध्यमांच्या शैलीप्रमाणे किंवा त्यांना मिळणाऱ्या पैशाप्रमाणे लगेच खाली यायला लागले. दर्शकांना विचारलं त्यांनी तुम्हाला कोण पंतप्रधान व्हायला आवडेल, पुन्हा एकदा मनमोहन सिंग का मोदी? असा प्रगल्भ प्रभावी असं नेतृत्व आपल्याला पाहिजे का असं कंटाळवाणं असं काही करू न शकणारं नेतृत्व पाहिजे? अशा स्पर्धा लावल्या. स्पर्धांच्या बक्षिसाच्या स्पर्धा नाही, तुम्ही कळवा टीव्ही माध्यमांना. लगेच 2 तासात जाहीर केलं. लोकांचा प्रचंड पाठिंबा मोदींना आहे, मनमोहन सिंगांना नाही. ही 2013च्या ऑगस्ट मधली घटना आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांचं ते गोव्याच्या अधिवेशनामध्ये त्यांची निवड झालेली आहे. आणि डिसेंबर 2013 संपला त्यावेळेला वातावरण मीडियाने मोदी विरुद्ध मनमोहन सिंग पूर्ण सेट केलं होतं. अडवाणीचं कुठे नावच नव्हतं. त्या सगळे ते आले नव्हते, टोपण काहीच नव्हतं. हळूहळू मीडियामधले जे अनेक उदारमतवादी पत्रकार होते, नाव घेतले मी, अतिशय उदारमतवादी पत्रकार, कारण ते माझे काही कधी होते पत्रकारितेच्या काळात,
त्यांनी सगळ्यांनी आता मोदींच्या पर्यायाने आपल्याला पाहिजेच, नेतृत्व बदल पाहिजे, ते मोदींसारखंच पाहिजे असं सांगायला सुरुवात केली. बडे बडे पत्रकार होते प्रिंट मध्ये, मग ते टीव्हीवरती जाऊन सांगायला लागले की मोदीच पंतप्रधान पाहिजे. या पार्श्वभूमीवरती 2014ची निवडणूक झाली आणि त्यांनी त्यावेळेला मी आता 2002 पासून गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या भाषणात कव्हर केले निवडणुका होते. त्यावेळेला ते इतकं कम्युनल बोलायचं, ते आणि तोगडिया सुरुवातीला एकत्र असायचे, प्रवीण तोगडिया आणि ते इतकं भयानक धर्मात्मक असलेलं भाषण ते करायचं किंवा तिथेच उभं ऐकवायचं रिपोर्टिंग करतात सुद्धा. त्यांनी 2013च्या डिसेंबर नंतर किंवा 14 साली ती भाषा बंद केली. सवाल देश के सवाल विकास करायचे हे त्यांनी 2014ला अधिकाधिक आग्रही करून कम्युनलिझमचा मुद्दा त्यांनी मागे टाकायला सुरुवात केली. मग हे उदारमतवादी पत्रकार ज्यांना देशाचा विकास हवा होता त्यांनी सगळ्यांनी लाईन बदलली की आता देशाचा विकास झपाट्याने करायचा असेल तर मोदी, तुम्हाला फोटो वाटत तर पेपर काढून द्या, मिंटमध्ये, इंडियन एक्सप्रेसमध्ये, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये असे लिहायला लागले की मोदी प्रॉमिसेस टू बी लाईक रोनाल्ड रीगन इन US अँड मार्गरेट थॅचर इन UK. मोदी ती लाईन इकडे आणतात, ती धोरण तिकडे आणतात, ते धोरण इकडे आणतात आणि आपल्याला वी मस्ट सी मोदी द पॉलिसीज ऑफ थॅचर, रिगनिझम अँड थॅचरिझम असं वातावरण मीडियामध्ये तयार झालं. आणि सर्व प्रचाराची नेपथ्य यंत्रणा ही 2014 पासून पूर्ण सेट झाली होती निवडणुकांच्या अगोदर. आणि आता हा सवाल डायरेक्ट तुम्हाला, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरांमध्ये, कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा मोदींच्या या प्रभावी व्यवस्थेचा असा प्रभाव पडला होता की काही म्हणा पण ते आता बदल झाला पाहिजे, मोदींनाच म्हणलं पाहिजे. हे विचार तमाम मध्यमवर्गामध्ये असे रुजायला लागले, इतके रुजले की मी ठिकठिकाणी जात असे, त्यावेळी संपादक होतोच एका वर्तमानपत्राचा. ते कुठेही जायला गेलं इतकंच वाक्य त्या लागतं, मोदी आहे ना असा सवाल आता पॉझिटिव्ह विचारला का, त्या मुलांना विचारला लागले, मोदी आहे ना अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. ती चर्चा मुख्यतः अजूनपर्यंत झोपडपट्ट्यामध्ये नव्हती, मुस्लिम समाजात नव्हती, आदिवासींमध्ये नव्हती, खेड्यापाड्यात नव्हती. ही चर्चा मोदी आहे ना, ही चर्चा प्रामुख्याने शहरी मध्यभागात होती, मुंबईच्या, पुण्याच्या, नाशिकच्या पण असेल. इतकी की आपल्यापैकी, आपल्याकडे इथे असलेल्या किंवा नसलेल्या आपल्यापैकी लोकांना सुद्धा त्याचा एक मेस्पराइज इम्पॅक्ट झाला मोदीच्या भाषणाचा. आणि त्याचं वक्तव्य कसं प्रभावी आहे, तो कसं देशाला वळण लावणार आहे वेगळं, ह्याची चर्चा जेव्हा त्या मध्यवर्गात सुरू झाली तेव्हा असं दिसायला लागलं की आता खरोखरच मनमोहन सिंगचं राज्य जाणार आणि मोदींचं येणार. तरी आपल्याला कोणालाही जाणवलं नाही की 206च्या जागा एअर पॉकेटमध्ये सापडून फक्त 44 वरती येते. मी तुम्हाला एक प्रश्न जो म्हटलं सुरुवातीला विचारतो तो हा की 2009चे जे मतदार होते त्याच्यात फक्त 7% मतदार वाढलेले होते 2014ला. म्हणजे फक्त उसंख्य मतदार ज्यांनी 2009ला मतदान केलं होतं ते 2014ला प्रामुख्याने करत होते. मग 244 कशाला? याचा अर्थ ज्या मतदारांनी काँग्रेसला 206 जागा दिल्या त्यातल्याच बहुसंख्य मतदारांनी मोदीला 2014 मध्ये मतदान केलं. त्याशिवाय शक्य नाही, ते गणितात बसू शकत. त्याच लोकांनी दिले. म्हणजे ज्या लोकांनी कोट अनकोट सेक्युलर मतदान केलं होतं त्याच लोकांनी कोट अनकोट कम्युनल मतदान 2014 मध्ये केलेलं आहे. आणि ते सगळे लोक आपल्या परिसरातले आहेत. आता ते म्हणजे मध्यवर्ग हा किती आकाराचा आहे आणि त्याचा 2024 आणि भविष्याशी संबंध आहे. आपल्या मध्यवर्गाची लोकसंख्या ही साधारणपणे 60 कोटी आहे. 140 कोटीपैकी 60 कोटी मध्यवर्गात आहे. म्हणजे साधारणपणे 15 ते 17 कोटी कुटुंब मध्यवर्गात. ही 60 कोटी लोकसंख्या
की युरोपियन युनियन मधल्या सगळ्या देशांपेक्षा जास्त, म्हणजे मध्यवर्ग नावाचा एक देश आहे आपल्या देशात. या मध्यवर्ग नावाच्या देशामध्ये मोदी पूर्णपणे व्यापून राहिला होता. आपण एक 5-10% सोडून द्या की जे काही ते कन्व्हिन्स झाले नव्हते किंवा अर्धवट कन्व्हिन्स झाले होते, पण ते मोदीला मत देणार नव्हते, ते सोडून दिलं. पण 60 कोटी लोकांपैकी साधारण 40 ते 50 कोटी लोक आता शिफ्ट झाले. आता त्याचं एक फ्लिप साईड आहे. हेच मध्यवर्गातले लोक मनमोहन सिंगच्या बाजूचे होते 2004-2009 मध्ये. 2004 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेला केवढा ओलावा त्यांच्याबद्दलचा मध्यवर्गाला दिसत होता की सोनिया गांधींचं घराणेशाही तर नाही आली, हा निर्णय चांगला झाला, हा वर्ल्ड क्लास इकॉनॉमिस्ट आहे, विद्वान आहे, हुशार आहे. आणि तर त्यांनी आल्या काय कसा नवीन बदल करायला सुरुवात केली. नवीन मध्यमवर्गाला गोष्टी मिळायला लागल्या. ह्या मिडल क्लासला मिळायला लागल्यावर 2004 नंतर मनमोहन सिंग हिरो झाले होते. 2009ला ते परत आले तेव्हा चर्चा होता अशी होती की हिंमत काँग्रेसला नाहीये, मनमोहन सिंगांचा विजय, त्यांच्या धोरणाचा विजय, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय, सोनियाचा वगैरे काही नाही आहे विजय, अशी 2009ची चर्चा होती. आणि आडवाणी काय केले तर त्यांनी मध्ये जिल्ह्याची स्तुती केली पाकिस्तानकडे जाऊन, तर आडवाणी नको, आता मनमोहन सिंग पाहिजे. हे ज्या मध्यमवर्गाने उदारमतवाद, खासगीकरण आणि जागतिकीकरण आणलं त्या मनमोहन सिंगांना जो मतदान करणारा मध्यमवर्ग होता प्रामुख्याने, तो सगळ्याच्या सगळा गड्डा जबू सारखा एन मास शिफ्ट झाला आणि तो मोदींच्या दिशेने गेला. थोडेसे लोक सोडून तो शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही कल्पना करा, इतका मोठा वर्गाचा सुशिक्षित मतदार जर शिफ्ट झाला तर आकड्यांमध्ये एवढा फरक येणारच, खाडकंत फरक पडला. आणि 2014ला नरेंद्र मोदी निवडून आले. तोपर्यंत एक तरुणांवरती मोदींनी गाळून केलं होतं. तरुणांना त्यांनी सांगितलं होतं की ह्या देशाला मुख्य धोका कोणापासून आहे, हा धोका मुसलमानपासून आहे, पाकिस्तानपासून आहे. तरुण पोरं हरली त्या विचाराला. त्याचा एक संदर्भ असा आहे की तोपर्यंत मनमोहन सिंगांचं सरकार 10 वर्ष तुम्हाला आठवतच आहे. तर 1967 मध्ये ज्याचा रेफरन्स केला त्यावेळेला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये 8 राज्यात मतदान झालं. 67 साली बिहार, मध्य प्रदेश, बंगाल, तामिळनाडू पहिल्यांदा काँग्रेस विरोधी सरकार होतं DMKचं. त्याच्या अगोदर अण्णादुरई होते, करुणानिधी होते. आणि तेव्हापासून आजचा गायक तामिळनाडूमध्ये परत DMK किंवा अण्णा DMK व्यतिरिक्त कोणाच्या राज्याला नाही. 1967 ते 1977 हा 10 वर्षाचा काळ आहे. 10 वर्षांनी इंदिरा गांधी आल्या. आता 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा काळ झाला आणि मोदींची निवडणूक झाली. आणि मोदींना वाराणसीमध्येच फटका बसला होता. तुम्ही जर वाचलं असेल पेपरमध्ये तर बीजेपीच्या एका उत्तर प्रदेशातल्या खासदारांनी सांगितले जाहीर विधान नावासहित त्याच्या फोटोसहित ते विधान आलेलं आहे की वाराणसीत मोदी नक्की हरत होते, पण ऐन वेळा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं कुछ भी करो, वाराणसी से मोदी नाही हरना चाहिए. आणि आम्ही सगळ्यांनी काय करायचं ते केलं, ते काय केलं आणि मोदी परत निवडला. तोपर्यंत अशी चर्चा सुरुवात झाली होती कि जैसे इंदिरा गांधी का पराभव हुआ 1977 में, ऐसे ही हो रहा है, वो भी यूपी में ही, इंदिरा गांधी का भी यूपी में ही पराभव. अशी चर्चा सुरू झाली होती. खुशबू जागानंतर ते होणार होतं की नाही याची चर्चा आपल्याला करायचं कारण नाही. 10 वर्षानंतर जो फटीक येतो, जो इंदिरा गांधींना 67 ते 77 या काळात आला, त्याला पार्श्वभूमी लोहियांच्या अँटी काँग्रेस आघाडीची होती. 1977 मध्ये आले. 2004 ते 2014 ह्या काळामध्ये जो फटीक आलेला होता तो साधारणपणे 1998-99 ते 2004 या काळामध्ये ज्या घटना घडल्या वाजपेयींच्या संबंधात, 2018 शायनिंग इंडिया कॅम्पेन. शायनिंग इंडिया कॅम्पेनच्या वेळेला प्रचार असा होता, त्यावेळेला सोनिया गांधी नवीन होत्या. एक तरफ आहे टॉवरिंग पर्सनॅलिटी ऑफ अटल बिहारी वाजपेयी, टॉवरिंग पर्सनॅलिटी 1952 से वो लोकसभा में है, क्या भाषण देते हैं, क्या कविराज है. और दूसरी तरफ कौन है, एक विदेशी लेडी
जिसको हिंदी नहीं आती, जो देश नहीं जानते, वो उसकी पार्टी भी नहीं जानती. एक तरफ वाजपेयी, दूसरी तरफ सोनिया गांधी. असा सगळा तो प्रचाराचा माहोल होता 2004 मध्ये. त्या पार्श्वभूमीवरती प्रमोद महाजनांनी जाहीर केलं होतं की इंडिया इज शायनिंग आणि आपले $100 बिलियन आपलं फॉरेन एक्सचेंज झालेलं आहे रिझर्व्ह. त्यामुळे आता ऑब्व्हियसली वाजपेयी परत येणार आणि 2004ला उलट झालं. बरोबर. प्रचाराचा परिणाम आपल्याला असं वाटतं की तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्गावर होत नाही, तो होतो. तसा तो त्यावेळेलाही झाला नाही आणि ह्यावेळेलाही होणार होता, त्यावेळेलाही झाला नाही. पण अण्णा हजारेच्या वेळेला झाला आणि 2009च्या वेळेला पण झाला. म्हणजे प्रचार यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहे, मुख्यतः टीव्ही यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहे, संपूर्ण टीव्ही मीडिया कोण कंट्रोल करतो, त्याच्यावर काय दाखवलं जातं काय नाही, याच्यावरती निवडणुकांचं तंत्रज्ञान, निवडणूक प्रचार यंत्राचं तंत्रज्ञान ठरतं, त्याच्यावरतीच ठरतं. परवाच योगेंद्र यादवने एका भाषणामध्ये सांगितलं, एकाला उत्तर देताना, मीडिया की साथ आपको नहीं होती तो आपको 200 सीट भी नहीं मिलने वाले थे मोदी को. माझं त्याच्या पुढे जाऊन थोडंसं म्हणणं आहे, आत्ता ज्या त्यांना मिळाल्या 240, त्याच्यातल्या 40 सीटा कमीत कमी या इलेक्शन कमिशनच्या मदतीने आणि स्थानिक लोकांनी केलेल्या इलेक्शन रिगिंग मधून आणले. मोदी कुड नॉट गेट 1200. हे सिद्ध होऊ शकेल. हे सिद्ध कसं होऊ शकेल तर अजून इलेक्शन कमिशननी बूथ वाईज 543 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये हाऊ मेनी वोट्स वर पोल्ड, हाऊ मेनी वोट्स वर काउंटेड आणि त्याच्यात गॅप आहे की नाही हे 543 कॉन्स्टिट्युएन्सीज मधनं सांगायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने म्हटलं आपण तेवढं वेळ जाईल आपल्या लोकशाहीचा. मग वेळ 7 भागामध्ये निवडणुका झाल्या, त्यात नाही गेला. 7 फेजेस मध्ये निवडणुका झाल्या. ते चाललं तुला 2 महिने निवडणुका चालवतात, ते चाललं. मग अजून 2 दिवस जातील, पण खरं अजून 2 दिवस जायचं कारण नाही. कारण आता मोदींच्या भाषेत आपण डिजिटल इंडिया, डिजिटल इंडियामध्ये आपण कॅल्क्युलेटर मध्ये जसे आकडे टाकल्यावर आपल्याला पाहिजे ते बेरीज वजाबाकी होते, तसं इलेक्शन बूथ वोट्स पोल हा आपल्याला एका बटनाने कळेल किती पोल आहे, दुसऱ्या बटनाने वोट्स काउंट करेल. त्याचा डेटा इलेक्शन कमिशनला कॉम्प्युटरवरती पाठवायला अजून 2 बटन दाबायला लागतील. याच्याबरोबर काही नाही. असं 543 कॉन्स्टिट्युएन्सीज व्हायला आणि त्याचं टॅब्युलेशन करायला अजून 1 दिवस आहे, 2 दिवस चेक करून. तर तुम्हाला 2.5 महिने निवडणुका चालवतात तर 2 दिवस निकाल द्यायला तुम्हाला काय हरकत आहे, पण त्यांनी सांगितलं देणारच नाही. मग त्यांनी काय केलं जाहीर की आम्ही वोट्स पोल हे करून टाकतो, आकडे देतो. तसे आकडे नको आम्हाला. आम्हाला वोट्स पोल, वोट्स काउंटेड, वोट्स इनव्हॅलिड, पोस्टल बॅलेट आणि प्रत्येक उमेदवाराचं पाहिजे सगळं. म्हणजे आम्हाला कळेल की जे उमेदवार निवडून आले 140 उमेदवार असे आहेत की जे व्याकरणाप्रमाणे 50 ते 2000 मतांनी निवडून आले. म्हणजे तिकडे जर रिकाउंट मागितला तर सगळे निवडून होऊ शकतात किंवा नाही होणार. आम्ही नाही सांगत होतो ते सगळे कॉन्स्टिट्युएन्सी डिक्लेअर नसावे म्हणते, पण आपण सांगायला घरी. आम्ही सकाळी बँकेत पैसे भरतो, चेक भरतो, त्यावेळेला आम्हाला मेसेज येतो तुमचा चेक डिपॉझिट झालेला आहे. दुसऱ्या दिवशी मेसेज येतो की तुमचा चेक ठरल्याप्रमाणे कॅश तुमच्या अकाउंटवरती 1 लाख रुपये आलेले आहेत आणि त्यामध्ये आता तुमचा टोटल बॅलन्स इतका आहे. हे एका दिवसात होतं. मग वोट्स पोल, वोट्स काउंटेड तसंच आहे, कॉम्प्युटर आहे, बाकी काय आहे ते अजूनही इलेक्शन कमिशन सांगत नाहीये. याचं कारण इलेक्शन कमिशन हे अमित शहाच्या आणि मोदींच्या डायरेक्शनने चालतं. त्यांना माहितीये. आणि एक तुम्हाला सांगतो, जे वाक्य मोदींच्या बाजूने वाटेल तुम्हाला, पण ते आहे बाजूच्या बाजूने का आता इलेक्टोरल सेन्सिटिव्हिटी मोदीला जेवढी आहे सर्वायवल तेवढी आपल्या देशात कोणाला नाही, काँग्रेसला नाही. इलेक्ट्रॉनिक सेन्सिटिव्हिटी अशी अशा अर्थाने की त्यांना अंदाज लागला होता 2 वर्ष अगोदरच कि 2024 इतना आसान नहीं जाएगा. जिस तरह 2019 पुलवामा और बालाकोट की वजह हुआ वैसा तो अभी कुछ नहीं कर सकते हम. तो अभी नहीं हो सकता है, नहीं हो सकता है. हे केल्यावर त्यांनी शिवसेना पडली हे त्यांना अंदाज आला.
तेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. तरी त्यांना अंदाज आला की तरी गॅरंटी नाही होते, एनसीपी फोडली. तरी अंदाज आला नाही अण्णाडीएमके फोडली. तरी अंदाज आला नाही अकालीदलाबरोबर चर्चा सुरू केली, अकाली सोडून गेलेले होते. त्यांना कसं तरी करून आता एनडीएची मेजॉरिटी हवी इतपत त्यांनी पक्ष फोडायला सुरुवात केली. कारण त्यांना लक्षात यायला लागलं की 2024 सोपं जाणार नाही, ही इलेक्ट्रोड सेन्सिटिव्हिटी त्यांना आहे. हे ज्यावेळी त्यांचं सुरू झालं पक्ष फोडणं, त्यावेळेला बाय अँड लार्ज बहुतेक मीडियावाले सोडून द्यायला त्यांना त्यांच्या अनालिसिसला काही किंमत द्यायची गरज नाही आली. पण सर्वसाधारण जो विचक्षक वाचक आहे, निरीक्षक आहे, त्यालाही ह्याच्या पाठीमागचं राजकारण जास्त कळलं नाही की ह्याच्या पाठीमागे काय हालचाली काय चालू आहे. त्या हालचालींमध्ये महत्वाची हालचाल ही 2024च्या निवडणुकी संबंधात होती. बरोबर 2 महिने अगोदर इलेक्शन कमिशनच्या आम्ही पाठबळ होतो, त्यांनी कायदा आणला. आतापर्यंत इलेक्शन कमिशनची नेमणूक ही सरकारच्या प्रतिनिधी, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी आणि चीफ जस्टिस हे तिघे जण त्या कमिटीवर असतात. त्या तिघांच्या कमिटीने मान्य केलेला उमेदवार इलेक्शन कमिशनर होतो. त्यांनी प्रस्ताव आणला, आम्ही होतो राज्यसभेत, की आता हे होणार नाही, आता आम्ही चीफ जस्टिसची पोस्ट तिथली रद्द करतो आणि त्याच्या जागी आम्ही आमचाच उमेदवार म्हणजे सरकारचा उमेदवार, विरोधी पक्षाचा उमेदवार, चीफ जस्टिस नाही आणि तो नवीन नेमलेला उमेदवार, बस फिनिश. 3 जण असतील. आता 3 जणांपैकी 2 जण त्यांनीच नेमलेले आहेत. मग तिथे एकटे खरगे काय करणार? तेव्हा खरगे आणि 2 त्यांचे उमेदवार, चीफ जस्टिसला काढून टाकला. आता चीफ जस्टिसलाच काढून टाकला म्हटल्यावर लोक कोर्टात गेले किंवा तुम्हालाच काढून टाकले. त्याचा तुम्ही निर्णय द्या की हा बेकायदेशीर आहे कायदा नव्याने आणलेला. त्यांना राज्यसभेत लोकसभेत कायदे पास करायला आमची गरज नसते, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सस्पेंड केलं होतं. 145 खासदार आम्ही सस्पेंडेड होतो राज्यसभेत नाही, लोकसभेत काय धडाधड कायदे पास करून टाकले. काय क्रिमिनल लॉ तर बदललेच होते, हाही बदलून टाकला आणि चीफ जस्टिसची पोस्ट तिथून बुडवली. आता जो इलेक्शन कमिशन, त्यांनी तुम्हाला आठवतं इलेक्शन कमिशनने ऐन वेळेला राजीनामा दिला. त्यांनी का राजीनामा दिला हे या घडीपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही ना आपल्याला कोण सांगितलं. तो किती प्रमाणात ब्लॅकमेल झालाय आपल्याला माहिती नाही. पण इलेक्शन कमिशन राजीनामा देतो ऑन द इव्ह ऑफ इलेक्शन, इलेक्शन जाहीर झाल्याच्या वेळेला. हे केवढं मोठं स्कॅन्डल आहे, मीडिया पॉइंट आहे, एकूण सगळीकडे सन्नाटा आहे. इलेक्शन कमिशनर राजीनामा देऊन सुद्धा, आणि हा राजीव कुमार अगोदरच नेमलेला होता, त्यांनी बरोबर ते सगळं इलेक्शन कमिशनचं संपूर्ण कमिशनची यंत्रणा पूर्णपणे आता अमित शहा आणि मोदींच्या ताब्यात गेली होती निवडणुका सुरू व्हायच्या अगोदरपासून. म्हणून ते ईव्हीएम पाहिजे की नको चर्चा सुद्धा करायला तयार नव्हते. हे ईव्हीएम फॉल्टी हे साहेब किती सांगत होते, अनेक तज्ञ सांगत होते, पुण्याचे महादेव देशपांडे सिद्ध करत होते. एवढं काय तर परवा इलानमस्कने पण सांगितलंय. पण इलेक्शन कमिशनच्या मार्फत ईव्हीएम संबंधात एका शब्दातली चर्चा नाही का त्यांना माहिती आहे. जर का हे आकडे खरे आकडे प्रसिद्ध झाले तर ही 2024 ची निवडणूक रद्दच होऊ शकते. कारण मग नव्याकडे येतील, त्याच्यामुळे त्यांना 240 काय करायचं, 210 मिळालेले नसतील आणि मग काय करायचं, इलेक्शन रद्द करायला लागेल. ते रद्द करून चालणार नाही. मग अशा सुप्रीम कोर्ट काय म्हणतात, but let us not destabilize the political process and it will hurt the interests of democracy. म्हणजे लोकशाहीवरती आघात होऊ नये म्हणून आम्ही ही घोटाळेपणा चालू ठेवणार. जसं बाबरी मशिदीच्या बद्दल आहे, त्यांनीच म्हटलेलं आहे बाबरी मशीद जजमेंट मध्ये की बाबरी मशीद पाडणं ही क्रिमिनल ऍक्ट आहे. क्रिमिनल ऍक्ट आहे, म्हणजे त्यातल्या लोकांना शिक्षा होऊ शकते, गुन्हेगाराची शिक्षा होऊ शकते. आणि तरी सुद्धा बाबरी मशिदीच्या त्याच जागी त्यांनी मंदिर बांधायला परवानगी दिली. म्हणजे मंदिर इटसेल्फ इज इलिगल. मंदिर इटसेल्फ इज इलिगल. तुम्ही ते क्रिमिनल ऍक्ट म्हटलेलं आहे, पण तुम्ही तो मंदिर बांधून का दिले. आणि तिकडे रामजन्मभूमीच्या प्राण प्रतिष्ठेला म्हणजे काही लोक आले होते, म्हणजे स्वतः सुप्रीम कोर्ट जज नाही तर तिकडे राष्ट्रपतींनी बोलवलेला होता, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सुप्रीम कोर्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कंट्रोल करताय, इलेक्शन कमिशन कंट्रोल करताय.
ईडीच्या केसेस त्याच्या अगोदरच्या 2004 ते 2014 या मनमोहनच्या काळामध्ये 10 का 12 केसेस आहेत ईडीच्या. यांच्या कारकिर्दीत 7 ते 8 हजार केसेस आहेत ईडीच्या. आणि त्या ईडीच्या केसेस नंतर काय होते आपण पाहिजे. ज्याच्या घरावर ईडी जाते किंवा ज्याच्याकडे तो नंतर मुकाटीने इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये पैसे भरतो आणि ईडीतनं मोकळा होतो किंवा सरळ पक्ष जॉईन करतो. अशा पद्धतीने सगळ्या संस्था रिझर्व्ह बँकेने आता गेल्या महिन्यात किती 1,53,00,000 रुपये सरकारने दिले सरकारचं डेफिसिट भरून काढायला. कुठे चर्चा नाही, कुठे वाद नाही, कुठे टीका नाही, मीडियामध्ये नाही, इंटेलेक्च्युअल्स मध्ये नाही, सभांमध्ये नाही, काही नाही. दिले पैसे सरकारला पाहिजे होते, सरकारने पैसे दिले. उर्जित पटेलने जो राजीनामा दिला होता ह्या कारणाने दिला होता. उर्जित पटेलला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे पैसे द्या सरकारला. ते म्हणजे असे नाही देता येणार. रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडाचे पैसे त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्याच्यात एक वाक्य माहिती का तुम्हाला उर्जित पटेलांचं? कोणी प्रेस नीट छापत छापलं काही लोकांनी. शहा असं म्हणले रिझर्व्ह बँकेच्या पिंडीवरती उर्जित पटेल नावाचा एक विषारी साप बसलेला आहे. त्या विषारी सापाला ठेचल्याशिवाय आपल्याला रिझर्व्ह बँक मोकळी करता येणार नाही. उर्जित पटेलने राजीनामा दिला. कोणी जास्त याच्यावर चर्चा केली. उर्जित पटेलांनी का राजीनामा दिला ही चर्चा नाही. रघुराम राजनने राजीनामा दिला त्यावेळेला थोडी तरी चर्चा झाली, नंतर काही. अशा पद्धतीने संस्था सगळ्या ईडी पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जर ताब्यात घेतलेल्या असतील तर 2024च्या निवडणुका रीड करणं हे अजिबात कठीण नव्हतं. त्यामुळे 2024ला परत मोदी पंतप्रधान होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. पण त्यांना 204 जागा मिळतील तर फार तर 220-240 मिळतील तरी करू असा अंदाज होतो. बरोबर आला. यातला मुद्दा असा आहे एवढी सगळी नेपथ्य रचना करून सगळा मीडिया कंट्रोल करून ज्यावेळेला एनडीटीव्हीचे पत्रकार आपल्या दावणीला बांधले जात नाही पण एनडीटीव्ही आधारितांना विकत देऊन असे सगळे उद्योग करूनही त्यांना फक्त 200 जागा मिळाल्या. ह्याच्यावरच खरं म्हणजे त्यांचा पराभव झाला सिद्ध होता. फक्त 2 उदाहरणं घेतो. 1996 मध्ये वाजपेयींना 161 जागा मिळाल्या. यानंतर 240 आहेत, त्यांना 161 मिळाल्या. पण सिंगल लार्जेस्ट पार्टी होती बीजेपी म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना सरकार बनवून सांगितलं. त्यावेळेला वाजपेयींकडे 2च पक्ष अजून होते की ज्यांचा पाठिंबा होता. ती एक शिवसेना, एक खासदार विकास मंच आणि एक अकाली दल. या तिघांनी पाठिंबा दिला. पण त्या पाठिंब्याने काही 161च्या पुढे फार गेला नाही. 180च्या आसपास गेला, 190च्या आसपास गेला. त्यांनी पाहिलं आपण कॉन्फिडन्स मोशन जिंकू शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला. 1999 मध्ये पार्लमेंटमध्ये कॉन्फिडन्स मोशन आला त्यावेळेला वाजपेयींचा एका मताने पराभव झाला. त्यांनी राजीनामा दिला. आता मोदींनी 70 जागा त्यांना कमी पडलेल्या आहेत. एक नव्हे, त्यांनी नैतिक पातळीवरती म्हटलं पाहिजे मी राजीनामा देतो. तुम्ही दुसरा उमेदवार निवडा. तोपर्यंत सांगायला काही लोकांनी गडकरींना पाया लागून जेव्हा सांगितलं होतं की अशी परिस्थिती आली तर आम्ही तुमचं नाव सुचवणार आहोत. पण मोदींनी तशी आणलीच नाही. त्यांनी डायरेक्ट एनडीएची मीटिंग घेतली. आता हे पुढे अनकॉन्स्टिट्युशनल किंवा अनकन्व्हेन्शनल आहे. त्यांना प्रथम भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीनी त्यांचा नेता म्हणून निवडलं पाहिजे. मग एनडीएने ती निवड आम्ही एन्डोर्स करतो असं म्हटलं पाहिजे. ते झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये कॉन्फिडन्स मोशन आला पाहिजे. ज्या कॉन्फिडन्स मोशन मध्ये लोकसभेने त्यांना बहुमताने मान्य केलं पाहिजे पंतप्रधान म्हणजे नेता म्हणून. मग ते पंतप्रधान होतात. त्याच्या अगोदर त्यांनी पंतप्रधान होऊन इटालियन निवड पण केले. बरं भाषणात ते काय म्हणले होते की निवडणुकीनंतर काँग्रेसची अवस्था इतकी वाईट होईल की राहुल आणि गांधी फॅमिलीला इटालियन पळून जायला लागेल. ते इकडे मोदी गेले इटालियन. इतकी म्हणजे तो कोणाच्या वतीने गेले. ते पंतप्रधान खऱ्या अर्थाने लेजिटिमेट नाहीच. पार्लमेंटचं कॉन्फिडन्स मोशनच पास झालेलं नाही. वाजपेयींनी जर ठरवलं असतं 96 साली की ठीक आहे नाही पास मी राहतो पंतप्रधान तर ते राहू शकले असते. पुढे 99 मध्ये एका मताने हरवलं म्हणण्याचं नाही. आता मी रिकरून मागतो स्पीकरला सांगून एकाच मताने हरवलं काहीतरी भांडण दिसते. त्यांनी तसं काय केलं नाही. त्यांना राजीनामा दिला.
आता वाजपेयींचं उदाहरण मोदींसमोर आहे, पण त्यांनी त्याची चर्चा पण केलेली नाहीये की नैतिक पातळीवरती मी राजीनामा देईन. परवा ज्यावेळेला नितीश कुमार आणि चंद्रबाबू आले त्यावेळेला मोदी त्यांना त्यांच्या स्वागतासाठी जे उठून उभे राहिले आणि त्यांचं स्वागत केलं, त्याचा अर्थ असा होता की त्यांना प्रचंड असुरक्षित वाटतंय. 240 जागा मिळून त्या दोघांचा पाठिंबा घेऊन सुद्धा की काय होईल सांगता येत नाही याच्या पुढच्या काळात. पण एक लक्षात घ्या, ह्याच्या आधारे भविष्यातल्या भारतामध्ये विधानसभांच्या निवडणुकांमध्ये असेच निकाल लागतील असं नाही. तोपर्यंत हे सगळे रिकॉर्ड करणार आहेत. आता याचा पुरावा म्हणजे आता पर्सेंटेज वाईज भाजपची मतं खूप कमी झालेली नाही. आता त्याचं एक कारण असं आहे की त्यांचे 427 उमेदवार होते आणि काँग्रेसचे फक्त काहीतरी 320 काहीतरी होते. त्यामुळे काँग्रेसचा स्ट्राईक रेट थोडा जास्त आहे. भाजपचा स्ट्राईक रेट मतदान पर्सेंटेजवर जास्त वाटेल, पण इतक्या मोठ्या पर्सेंटेजवरनं त्यांचं मतदान कमी झालेलं नाही फार आहे म्हणणं हे चुकीचं आहे. कारण ती तुलना मग अधिक कॅन्डिडेट असलेल्या संख्येने व्हायला पाहिजे. पण तो सगळा टेक्निकल आणि स्टॅटिस्टिकल मुद्दा झाला. मुद्दा असा आहे की मोदींच्या हिंदू मुस्लिम प्रचाराचं आणि एकूण मोदींच्या तथाकथित प्रतिमेचं गारुड मध्यमवर्गावरनं पूर्ण गेलंय असं मला वाटत नाही. मध्यमवर्गामधला एक मोठा सेक्शन असा आहे की तो या पराभवाने पण हटलेला नाही. तो अजूनही मोदींच्या बाजूचा, किंबहुना आता त्याचा उद्दामपणा थोडा वाढलाय. कसा वाढलाय तर अयोध्येमध्ये 160 किलोमीटरच्या परिसरात कोणी भाजपचा आला नाही निवडून. तर ह्या ट्रोलर कंपनीने, हिंदू ट्रोलर कंपनीने अयोध्येच्या हिंदूंना शिव्या द्यायला सुरुवात केली की हे सगळे हिंदुत्वाच्या विरुद्ध काम करतात अयोध्येचे हिंदू. हा उद्दामपणाचा भाग आहे. हा त्यांच्या हिंस्र बनवणुकीचा भाग आहे, विकृतीचाही भाग आहे. ही विकृती आता समाजामध्ये आणि सॉरी टू से स्त्रियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही जर कोणती सिरियल पाहाल, मराठी सिरियल किंवा कोणती हिंदी सुद्धा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 2/3 पोर्शन हा सण, पूजा, प्रार्थना, तुळशी, हरताळका ह्याच्यावर नसतो सारखा. म्हणजे तुम्हाला तेच ठेवायचं. आता आपण नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती बोलतोय. जितकी अंधश्रद्धा त्याच्यामध्येच ते खाली नोट टाकतात. या मालिकेतनं आम्ही अंधश्रद्धेचा प्रसार करू इच्छित नाही आणि एक पात्र त्याच्यामध्ये असं ठेवतात ते काय लावलंय पूजा, पूजेने काय होईल का, नंतर पुन्हा पूजा सुरू करतात. जवळजवळ नव्हे एकूण एक मालिकांमध्ये आता ज्या प्रकारे ज्या प्रभावीपणाने अंधश्रद्धेचा प्रसार केला जातो तो खरं म्हणजे घटनेच्या विरोधात आहे. आणि जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही एखादी अमेरिकन मालिका पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक्स दिसतील, ज्यांना पूर्वी निग्रो म्हणायचे ते ब्लॅक्स, आफ्रिकन अमेरिकन दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मेक्सिकन दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला चिनी पात्र पण दिसतील अमेरिकन सिरियल्स मध्ये, इंडियन पात्र सुद्धा असतात. आपल्या या मालिकांमध्ये तुम्ही आपल्या समाजातलं दुसऱ्या कोणत्याही समाजातलं पात्र सांगा, जवळजवळ नसतं. अगदी ओबीसी सुद्धा नसतं, ज्यांना ते ओबीसीना फार प्रेम करतात म्हणतात. दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम पात्र जवळजवळ नसतात. मुस्लिम जर आणलेच ऐतिहासिक मालिकेमधनं तर ते सगळे दाढी वाढवून नव्हे, सगळे मुस्लिम मौलवीच आहेत. अशा पद्धतीने मुस्लिम कॅरेक्टर सगळे पण इव्हन चर्चासत्रात जर मुस्लिम बोलवला तर तो व्यवस्थित दाढी केलेला, व्यवस्थित असे कपडे केलेले मुस्लिम जास्त आहेत. मुंबई तरी माहिती सगळे त्यांना बोलतात, ते फक्त त्यांनाच बोलतात की जे मुस्लिम मौलवी टाईपचे असतात. इतक्या सटील पद्धतीने, इतक्या डेंजरस पद्धतीने मीडिया आता हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रचार करते, हिंदुत्ववादी समाजकारणाचा प्रचार करते, स्त्रियांवरती सुद्धा. आणि म्हणून मध्ये तुम्ही पाहिला असेल राजकीय सदस्याचा एक शो, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की द मेन कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ मोदी इज वुमेन कॉन्स्टिट्युएन्सी, महिला वर्ग विभाग. आता हा कशाच्या आधारे ते करतायत? त्यांना असं वाटतंय की वुमेन आर व्हल्नरेबल व्होटर्स ऑन द काउंट ऑफ रिलिजन. धर्म आणि अंधश्रद्धा किंवा पूजा प्रार्थना वगैरे सगळ्यात पटकन बळी पडणारी व्यक्ती स्त्री आहे. त्याचा पुरावा आपल्याला प्राणप्रतिष्ठेत त्या दिवशी मिळाला. मुंबईमध्ये तर मी तुम्हाला सांगतो, मी मुंबई, कोल्हापूर, पुणे बराच प्रवास केला त्या काळात.
काय प्रचंड त्या राम जन्मभूमीचं त्या मंदिराचं आणि त्या प्राणप्रतिष्ठेचं गावातल्या आणि कोल्हापूर प्रत्येक स्तंभात विजेचं खान मोठा रामचे कटआउट रामचे कटआउट मोठ्या प्रमाणात लावलेलं सर्वत्र शहरावर ठाण्यामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये सगळीकडे होते. आणि त्याच्या ठिकाणी आम्ही जेव्हा सकाळी बाहेर पडलो तर पावणेला अनेक बायका हातामध्ये पदक घेऊन नथी लावून दागिने घालून त्या रामाच्या कटआउट पाशी येऊन त्याची पूजा वगैरे करणं चाललेलं होतं. एका माणसाने विचारलं इसका इलेक्शन में क्या होगा तुम्हाला डेंजर लगता है हमें भी इतना बहुत प्रचार हो गया इसका बहुत ही हो गया. टीव्हीवरती फक्त राम जातो होता. आणि आठवत असेल तुम्हाला शंकराचार्यांनी त्याला विरोध केला. तरच धर्माच्या इंटरव्ह्यू मध्ये शंकराचार्य सांगितलं हे सगळं चुकीचं आहे बेकायदेशीर आहे. त्या दिवसापासून शंकराचार्य कुठे पळाला सिरियसली असं कुठे माहित नाही. शंकराचार्य इज नॉट सीन एनीवेअर. शंकराचार्य म्हणून शंकराचार्य जिकडे राहतात तिकडे 2 पत्रकार गेले. त्या 2 पत्रकारांना बाहेर ऐकणी आलं अंदर नहीं जा सकता बॉर्डर है कोई भी नहीं जाए. हमारा शंकराचार्य की मुलाकात घ्यायची कोई भी नहीं हो सकता जाओ पाठवून दिलं. त्यामुळे शंकराचार्य गेला तर तो सायन्स इफेक्टिव्ह कारण का त्यांच्या राम मंदिराला विरोध केला. विरोध केला म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांनी काही मोठी सेक्युलर भूमिका केलं नाही. ते काही इस्लामच्या बाजूने बोलत नव्हते. ते म्हणजे तुम्ही ज्या परंपरेला आणि पुराणाचा आधार घेऊन ती प्राणप्रतिष्ठा करताय ते योग्य नाही. एवढंच नाही म्हटलं होतं. तेवढं सुद्धा बोलायला शंकराचार्यांना हिंदूंच्या परवानगीने या देशात ही हुकुमशाही याला फॅसिस्ट हुकुमशाही म्हणतात. हिटलरनी त्यांच्या आर्किटेक्टला बोलवलं. त्याचं नाव होतं आल्बर्ट स्पियर. त्याला बोलवलं. त्याला सांगितलं की जर्मनीमध्ये सर्वात उंच इमारत जी आहे ती चर्च आहे. मला नाझींची इमारत त्याच्यापेक्षा उंच आहे तर त्याचं डिझाईन करून दे. त्याचं डिझाईन आहे इतिहासाच्या पुस्तकात जर्मनीच्या इतिहासाच्या पुस्तकात डिझाईन आहे. ते डिझाईन जर्मनीतल्या चर्चच्या पेक्षा मोठं असलं पाहिजे असं त्या आल्बर्ट स्पियरने ते डिझाईन करून दिलेलं आहे. असा इगो असा मी 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 हा जो मोदींमध्ये आहे. सगळीकडे मी प्रादेशिक ठिकाणी मी पेट्रोल पंपावरती मी विमानतळावरती मी टेलिव्हिजनवरती मी त्यांना मनसकट कौतुक करते मी मोदी त्याचंही कौतुक आहे. सगळीकडे मोदी 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 असं करून इतकं ते आत्मप्रेम त्यांचं पराटवलं गेलं आहे की आता ती विकृती आहे. आणि दुर्दैवाने त्या विकृतीला आपला मध्यम वर्ग काही प्रमाणात बाळलेला आली आहे. त्या विकृतीला बाळायला मनुष्याच्या विकृतीला बाळला जाऊ शकतो. त्याचा अभ्यास सायकोलॉजीमध्ये चालू आहे. मेगॅलोमॅनिया नार्सिसिझम हा जो आहे मोदीचा भाग अहो त्यांच्या पार्लमेंटमध्ये यायचे आणि असं भाषण करायचे. सगळे विरोधी पक्षाचे नाही त्यांच्या पक्षाचे आणि विरोधी पक्ष सगळे लोक पार्लमेंटमध्ये बीजेपीचे सगळे जवळजवळ 300 पेक्षा जास्त इंडियाची वरून 363 लोक तिथे ते आले की सगळे उभे राहतात. त्यांचं भाषण सुरू झाल्याबरोबर बेंच वाजवून सुरुवात करतात. टाळ्या वाजवतात. प्रत्येक वाक्याला बेंच वाजवला जातो. टाळ्या वाजवल्या जातात. आणि ते भक्तांना सांगतात मैं अकेला हूं मैं अकेला लढ रहा हूं मैं अकेला ही काँग्रेस को बोला असेल त्यांना पराभव करणार आहे. मैं आपल्याला असं ते सारखं करतात. आणि जर तुम्ही मध्यवर्गीय माणसाला विचारलं तर खरंच आहे ना तुम्ही असं करू नका. तुम्ही काय मोदीच्या विरोधी बोलता. तुम्ही मोदींच्या विरोधी आहे तो त्यामुळे तुम्हाला मोदींचे गुण दिसतच नाही. आहे ना तो मनुष्य केपेबल. तो मनुष्य केपेबल आहे म्हणून वाटतो तो की मैं अकेला हूं. ते खरोखरच ते अकेला आहे आणि ते करतात आणि ते लढणार आणि ते जिंकणार. हा जो त्यांचा माज होता मी म्हणतो आलेला नार्सिसिस्टिक माज हा माज त्या निवडणुकीने उतरवला. माज उतरवला मस्ती कर गेले नाही. माज उतरलाय पण मस्ती गेले नाही. आता जरा 2 अजून बैल मिळाले. त्या 2 बैलांना घेऊन 4 बैलांची गाडी चालण्याचा प्रयत्न करायला कधी जाणार.
कारण आता त्यांच्या पक्षात आणि संघातच असंतोष खूप वाढलाय. आता त्यांच्या पक्षातला संघातला असंतोष किती प्रगत होईल, एनडीएचा असंतोष किती प्रगत होईल, भाजपवरचा असंतोष किती प्रगत होईल, आणि कोणत्या तरी आर्थिक किंवा कुठच्या तरी महत्वाच्या प्रश्नावरती त्या घोड्याला हळवलं तरी सांगता येत नाही. आत्ता फक्त अश्वमेध आढळलंय, पण अश्वमेध यज्ञाची कथा अशी सांगतात की शेवटी त्या घोड्याला मारून टाकायचं असतं यज्ञामध्ये. घोड्याला नसतो तो मारून टाकायचा असतो. आता आपण फक्त घोडा हरवलाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबची आयकॉन आहे खाली, ते दाबा.